स्वामी समर्थ. तुमच्या आयुष्यात ज्यांनी तुम्हाला रडवले त्यांना धडा कसा शिकवायचा हो तुम्हाला माहिती आहे? तुमच्याही आयुष्यात कधीतरी असा प्रसंग आलाच असेल ना हो, ज्यांच्यावर आपण जीवापाड खूप प्रेम करत असतो, ज्यांना खूप जीव लावतो आणि नेमकी तीच माणसं ना आपल्याला रडवून जातात. काय विशेष असतं बघा ना. मग अशा वेळेला स्वतःला कसं सावरायचं, आपल्या स्वतःची किंमत कशी ओळखायची, हे सगळं ना आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहे. त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण ज्यांनी आपल्याला दुखवलं आहे ना त्यांना आपल्याला धडा शिकवायचा आहे. जेव्हा एखादा परका माणूस आपल्याला दुखवतो ना त्यावेळेला आपल्याला खूप राग येतो, पण ज्या वेळेला आपलं स्वतःची माणसं ज्यांच्यावर आपण खूप जीवापाड प्रेम केलेलं असतं ती ज्या वेळेला रडवतात ना तेव्हा आपलं हृदय तुटतं. हा त्रास नैसर्गिकच आहे, बऱ्याच जणांना होत असतो. आपण रडतो का रडतो? कारण आपण त्यांच्याकडून प्रेमाची आणि आदराची अपेक्षा केलेली असते. आपण चुकलेलंच नसतो, आपलं प्रेम खरं असतं, पण त्यांना आपल्या अश्रूंची किंमत नसते. आणि आपण खरं प्रेम केलं त्यामुळं आपल्याला आपल्या अश्रूंची किंमत मोजावी लागते. नंतर आपण काय करतो, स्वतःला खूप दोष देतो, माझंच चुकलं असेल, मीच नेहमी चुकीची असते. कधी कधी लोक त्यांच्या स्वतःच्या स्वभावानुसार वागतात, आपल्या पात्रतेनुसार नाही आहे. पण तुम्हाला एक सांगू का, रडणं ही कमजोरी नाही आहे, पण रडत राहणं हा त्याच्यावर उपाय नाही आहे. आपण खरं तर ना आपल्या आयुष्यात असणाऱ्या माणसांची पारख करायला चुकत असतो. आपल्या आयुष्यातील संकट आणि अश्रू हे फिल्टरसारखे असतात, हे नेहमी लक्षात ठेवा. कारण ते तुमच्या आयुष्यातील खोट्या माणसांना बाजूला करत असतात. ज्यांनी तुम्हाला रडवले ना त्यांनी स्वतःची खरी ओळख तुम्हाला दाखवून दिली आहे की ते आपल्या आयुष्यात कसे आहेत ते. हे एक खऱ्या अर्थी चांगलंच झालं. त्यामुळं तुम्हाला माणसं तरी ओळखता आली. विचार करा ना, तुम्ही त्या व्यक्तीवर प्रेम करताय की त्यांच्या जुन्या आठवणींवर करताय? माणसं बदलतात, पण आपण मात्र त्यांच्या जुन्या आठवणीला चिटकून राहत असतो. आणि मग ते सांगतात की परिस्थितीनुसार बदलायला लागलं, आणि मग हा त्रास फक्त आपल्यालाच होत असतो. सगळ्यात पहिल्यांदा तुमची किंमत ओळखा, कारण आपल्याला या सगळ्यातून बाहेर पडायचं आहे. त्यामुळं ना कोणाचे 2 शब्द किंवा एखादी कृती तुमची किंमत ठरवू शकत नाही. तुम्ही एक मौल्यवान व्यक्ती आहात आणि तुमचं आयुष्य कोणाच्या तरी आठवणींवर अवलंबून नसावं. आपल्या माणसाने आपल्याला दुखावलं आहे ना, पण या दुःखातून बाहेर कसं पडायचं, की त्यामधून अडकून पडायचं, हे तुमचं तुम्ही ठरवायचं आहे. आता यातून बाहेर कसं पडायचं, तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मौन पाळायचं, शांत राहायचं. जेव्हा आपली माणसं आपल्याला रडवतात ना तेव्हा त्यांच्यावर वाद घालण्यापेक्षा ना शांत राहणं कधीही चांगलं असतं. शब्दांनी दिलेली उत्तरं विसरली जातात, पण तुमची शांतता ना त्यांना विचार करायला भाग पाडते. दुसरी गोष्ट म्हणजे मर्यादा राखायची. प्रेम करायचं, पण स्वतःचा स्वाभिमान घाण ठेवायचा नाही. जर कोणी तुम्हाला वारंवार रडवत असेल ना तर त्यांच्यापासून थोडं अंतर ठेवून राहायचं. हे आपल्या मानसिक आरोग्यासाठी खरंच खूप गरजेचं असतं. तिसरी गोष्ट एक करायची, माफ करायचं, पण विसरून जायचं नाही. समोरच्यानं आपल्याला रडवलं ना तर त्याला माफ करून टाकायचं. ते त्यांच्यासाठी नाही तर आपल्या स्वतःच्या मनशांतीसाठी. पण ते आपल्यासोबत कसे वागलेत ना हे लक्षात ठेवायचं, जेणेकरून भविष्यात तुम्ही पुन्हा तिथे फसले जाणार नाही. चौथी गोष्ट म्हणजे स्वतःवर गुंतवणूक करायची. ज्या माणसांनी तुम्हाला रडवलं आहे त्यांना तुमची प्रगती दाखवून उत्तर द्यायचं, हेच सगळ्यात तुमचं मोठं यश असेल. पाचवी गोष्ट म्हणजे नव्याने जगायचं. छंद जोपासायचे, नवीन मित्र बनवायचे, आपल्या आवडीनिवडी जपायच्या आणि फक्त स्वतःच्या सहवासात आनंद घ्यायचा. तुमचं हसू हे कोणाच्या तरी परवानगीवर अवलंबून कधीच ठेवू नका. आता आजच ठरवायचं, ज्यांनी मला रडवलं आहे ना त्यांना मी माझ्या आयुष्याचा रिमोट कंट्रोल कधीच देणार नाही. मित्रांनो, आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त काही चुकीच्या लोकांमुळे संपूर्ण आयुष्याला दोष देत बसू नका. जे तुमचे आहेत ना, जे तुमच्यावर खरंच मनापासून प्रेम करतात ना ते आयुष्यात तुम्हाला कधीच रडवणार नाहीत. आणि जे तुम्हाला रडवतात ना ते कधी तुमचे नव्हतेच म्हणून तर ते रडवतात. हे एक वाक्य नेहमी लक्षात ठेवा. चला तर मग आता उठा, डोळे पुसा. आणि तुम्हाला एक खरं सांगू का, परक्यांनी दिलेलं दुःख आपण विसरू शकतो, पण जेव्हा आपलीच माणसं आपल्याला रडवतात ना तेव्हा मात्र खोल काळजावर कुठेतरी जखम होत असते.
जेव्हा आपली माणसं आपल्याला रडवतात ना, तेव्हा जगावरचा विश्वासच उडून जातो. असं वाटतं की आपल्याला आपणच कुठंतरी कमी पडलो आहे. पण एक गोष्ट सांगते मनापासून, आपण प्रामाणिक होतो म्हणून रडलो. आपल्यातली माणुसकी जिवंत होती म्हणून तर आपण खूप काही सोसलं. पण याचा अर्थ असा होत नाही ना हो, की आपण कुमकवत आहोत. ज्यांना माझ्या अश्रूंची किंमतच कळली नाही, त्यांना माझ्या शब्दांची काय बरं किंमत कळणार. आता कोणाकडे तक्रारसुद्धा करायची नाही आणि कोणाशी भांडायचं तर अजिबात नाही. आता फक्त एकच टार्गेट ठेवायचं की फक्त स्वतःवर काम करायचं आणि इतकं मोठं व्हायचं की ज्यांनी आज दुर्लक्ष केलं आहे ना, त्यांना उद्या तुमची एक झलक बघण्यासाठी रांगेत उभं राहावं लागलं पाहिजे. लक्षात ठेवा, सूर्य मावळतो रोजच. त्याला माहिती असतं उद्या परत नव्याने आपल्याला उगवायचं आहे. अगदी तसंच आज तुम्ही रडलाय ना, रडून घ्या, पण उद्या तुमची प्रगती संपूर्ण जगाला रडवेल. त्यामुळे शांत राहा आणि कामाला लागा. तुमची वेळ नाही आहे, आता तुमचा काळ येणार आहे. रडणं ही तुमची कमजोरी नाही आहे, पण रडून झाल्यावर पुन्हा जिद्दीनं उभं राहणं हीच तर खरी तुमची ताकद आहे. शांतता राखून इतकी प्रगती करा की तुमचं यश पाहून तुम्हाला रडवणाऱ्यांच्या डोळ्यात आपोआप पाणी आलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भूतकाळात जगणं सोडा, कारण जुन्या जखमा कुरवाळल्या तर नवे रस्ते कधीच तुम्हाला दिसणार नाहीत. जेव्हा एखादं नातं तुटतं ना किंवा आपली माणसं दुखावतात ना, तेव्हा समजा की देवानं तुमच्या आयुष्यातील कचरा साफ केला आहे, जेणेकरून तिथे चांगल्या गोष्टींना जागा मिळणार आहे. रडणं ही कमजोरी नाही आहे, पण रडून झाल्यावर पुन्हा जिद्दीनं उभं राहणं हीच तर खरी ताकद आहे. लोक तुमच्यावर दगड फेकतील, पण त्या दगडांचा वापर करून स्वतःच्या विजयाचा किल्ला कसा बांधायचा ना, हे आता तुम्हीच स्वतः ठरवायचं आहे. काय मग, आलं ना लक्षात आता आपल्याला काय करायचं आहे ते? त्यामुळे उठा ना, डोळे पुसा आणि कामाला लागा, कारण उद्याचा दिवस ना फक्त तुमचाच आहे. आणि जर रडत बसला ना तर आयुष्यभर तुम्हाला रडत बसावं लागेल.